नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा आज डेली ब्लॉगमध्ये. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कमेंट येतात की किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची अशी अडचण आहे मित्रांनो, की त्यांना मका पेरायची आहे किंवा त्यांना मका मुरघासासाठी पण पेरायची किंवा उत्पन्नासाठी पण पेरायची. पण ती कोणत्या पद्धतीची पेरायची, कोणते बियाणं वापरायची, कशी पेरायची, त्याचं पाण्याचं नियोजन कसं आहे, हे त्यांना अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना लक्षात येत नाही आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सगळं दाखवणार आहे की आज बियाणं कोणतं आहे आणि कशा पद्धतीने त्याला पेरणी करायची किंवा कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन करायचं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागं ही आमची मका आहे मित्रांनो. ही 1 एकर मका आहे, 1-1.5 एकरच्या आसपास मका आहे मित्रांनो. बाजूला इकडे ऊस आहे. मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे अशा पद्धतीने मका आम्ही पेरलेली आहे. तुम्ही बघू शकतात हे उगून आले. तिला 10 दिवस झाले मित्रांनो, 10 दिवस पण नसतील झाले मित्रांनो, 8 दिवस झाले तर. आणि अशा पद्धतीने पेरणी केलेली आहे आणि ही सारं टाकलेत मित्रांनो. का तुम्ही बघू शकता बघा, सगळी मका आहे. आणि पाण्याचं नियोजन मित्रांनो तुम्ही बघू शकता ना बघा, तिथं हुसाचा आहे आमचा वाल आणि त्याच्यामार्फत ही दंडाने हो मित्रांनो पाणी येतं. प्रत्येक साऱ्याला दार दिलेलं आहे इथं. अशा पद्धतीने पाण्याचं नियोजन आहे तिथपर्यंत. हा दंड आहे आणि 2 सारे एक्स्ट्रा आहेत इकडं अजून एक साईड इकडं पण दंड आहे एक. बघा मित्रांनो, तो बघा ही सारे आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर माझ्या पाठीमागे हे आमची मका आहे 8 दिवसापूर्वी पेरलेली. आता ह्याच्यासाठी बियाणं मी कोणतं वापरलं मी तुम्हाला दाखवतो. आणि आणि मित्रांनो, पेरल्यापासून ह्या मकाला आहे ना एकच पाणी दिलं मित्रांनो. एका पाण्यावरती एवढी उगून आलेली होती, एकाच पाण्यावरती आहे. कारण आता दिवस खूप लांब आलेले आहेत आणि अजूनही पाऊस नाही आहे आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे मग एक पाणी दिलं आहे. आता खरं मकाला पाणी द्यायची गरजच आहे, पण पाणी नसल्यामुळे आता सध्या थांबलो. आता पावसाच्या भरोश्यावरच आहे. तर मी तुम्हाला आता बियाणं दाखवतो आहे कोणत्या बियाणं आहे आणि तुम्ही कसं पद्धतीने त्याचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, जसं की मी म्हणलं होतं तुम्हाला कोणत्या कंपनीची मका आहे, तर तुम्ही बघू शकत असताल का इथं दिसते तुम्हाला राशी कंपनीची मका मी पेरलेली. मका ही मका आहे. मी काय मार्केटिंग वगैरे करत नाही आहे मित्रांनो, पण छान मका आहे, उगून आली आहे बऱ्यापैकी. तुम्ही तर बघितली आहे. आणि हो का इथं बी तीच पेरली मी मुरघासाठी. त्या साईडला उसाच्या पलीकडे तुम्हाला दाखवलं मग अशी उगवलेली ती, आणि हो का ही पण पेरलेली आहे. तर चांगली मका आहे. तर मी मुरघासाठी मका आहे ना मित्रांनो चांगली आहे ही, तुम्ही करू शकताय. आणि उत्पन्नासाठी पण चांगली आहे, असं काही नाही आहे. पण उत्पन्नासाठी थोडीशी तुम्हाला पातळ पेरायला लागेल, म्हणजे त्याचा ठोम जेणेकरून असं मोठा येईल किंवा ठोकळा येईल आणि कणसं त्याला जास्त लागतील. बाकी मग मुरघासाला थोडीशी दाट पेरली तरी चांगला रिझल्ट आहे. धन्यवाद मित्रांनो. अजून अशाच शेतीबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा होता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतीबद्दल काय माहिती पाहिजे. धन्यवाद.